साईनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार राजू खरे यांची दमदार एंट्री। श्री साई मित्र मंडळ व साईनगरमधील महिलांच्या वतीनं आमदार राजू खरेंचं औक्षण करून स्वागत। शिव जोशोबा मित्रमंडळाच्या वतीनं तालुक्यातील बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आमदार राजूभाऊ खरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रम व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न। प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मोहोळचे लोकप्रिय पाणीदार आमदार राजूभाऊ खरे, उमेश पाटील, दीपक गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला। बाळासाहेब करंडे सर व श्री साई मित्रमंडळ साईनगरच्या वतीनं आमदार राजूभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार, तसेच उमेशदादा पाटील, दीपकजी गायकवाड यांचाही शाल श्रीफळ फेटा बांधून मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सत्कार करून खरं तर मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या मंडळांनी केल्याबद्दलचे मंडळाच्या सदस्यांचे कौतुक आमदार राजूभाऊ खरे यांनी केलंय। सत्काराला उत्तर देताना आमदार राजूभाऊ खरे यांची प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून। करंडे सर, हनुमंत यादव सर, संतोष प्रक्षाळी सर, सर्वप्रथम मला यायला थोडा विलंब झाला त्याबद्दल आयोजकांचा आणि आपण सगळ्यांनी मला सांभाळून घेतले त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो। आता ज्याही सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांना घडवलेले त्यांच्या मातापित्यांचा सत्कार आणि एक अत्यंत कौतुकास्पद हा सोहळा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं करंडे सर आपण आयोजित केला आणि एका अर्थानं एक सुशिक्षित वर्ग, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिईल तो डरकाळल्याशिवाय राहणार नाही। आणि मग जयंतीच्या निमित्तानं आपण या देशाची भावी पिढी जी सगळ्यात मोठी संपत्ती म्हणून आपण पाहतो की तरुण मुलं, हुशार मुलं किंवा त्यांना घडवणारे माता पिता यांचा सन्मान या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ठेवून मोहोळ तालुक्यामध्येच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खरंच करंडे सर मी आपलं मनापासून अभिनंदन करतो। कारण जयंती म्हणलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण खर्च करून जयंती करण्याला काही विरोध नाही, परंतु जयंतीमधून मिळालेल्या वर्गणीमधून काही गरीब मुलांना आपण मदत करू शकतो का, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही शिष्यवृत्ती देऊ शकतो का, काही आपली मुलं बाहेर शिकायला जाते त्यांच्या फी भरू शकतो का, अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे। मी आमदार नव्हतो त्याही वेळेला आणि मी आमदार झाल्यानंतरनं बी आज पाहतोय पंढरपूर असेल, मोहोळ असेल, उत्तर सोलापूर असेल, सोलापूर असेल आणि प्रत्येक मंडळाला वर्गणी देत असताना एक भावना असते मनामध्ये की आपण ही चळवळ बाबासाहेबांची घेऊन पुढे निघालोय आणि या चळवळीमध्ये जर जितकी जास्त मुलं आपली शिकतील तेवढी आपल्या समाजाची प्रगती होणार आहे। बँजो वाजवला, धुलीबाजा वाजवला,
2 लाखाचा ढोलीबाजा दिला, आपण एक दिवस मिरवणूक करू शकतो. पण त्या 2 लाखामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून चांगलंही काम आपण करू शकतो. आणि कारणेसर तुम्हाला धन्यवाद देईल तेवढे कमी आहेत की खूप चांगला कार्यक्रम आपण घेतला. असेच कार्यक्रम मोहोळ ग्रामीण भागामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे. मी अधिक जास्त वेळ घेणार नाही कारण पहिलाच उशीर झालेला आहे. पण जाता जाता एक मात्र निश्चितपणानं बोलीन की मला जो आमदार होऊन 4 महिने झालं आणि 4 महिन्यानंतरनं मी आपल्या मोहोळसाठी काय आणता येईल म्हणून या राज्याचे समाज कल्याण मंत्री आपले धम्मबंधू संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडे किमान 10-12 वेळा मी बसलो. त्यांचे माझे अत्यंत चांगले संबंध पहिल्यापासून शिवसेनेत एकत्र काम करत असल्यामुळं आणि माझे भाऊजी आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून ते आपले जवळचे नातेवाईक असल्यानं मी त्यांना एवढंच म्हणालो की मला रस्त्यासाठी दलित वस्तीतल्या सुधारणासाठी मला निधी नको आहे, पण निधी मला एवढ्यासाठी द्या की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरती असणारं हे शहर आणि ग्रामीण भागातून मुलं येतात, मुली येतात, यांच्यासाठी सुसज्ज अशा पद्धतीचं एखादं विद्यालय, एखादं वसतिगृह मला आपण समाज कल्याण खात्यातून द्यावं. आणि बांधवांनो, आनंदाची गोष्ट अशी की अधिवेशन झाल्या 100 मुलांचं आणि 100 मुलींचं असे 200 संख्या असणारी वसतिगृह हे आज आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये मोहोळ शहरासाठी मंजूर केली. त्याचं पत्रही जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे आलं. मी एवढंच त्यांना सांगितलं की बाबा जागा आम्हाला चांगल्या सुचवा. एस.टी. स्टँडपासून जवळ, ग्रामीण भागातली मुलं आली, त्याच्या घरची जर आली तर तिथून ते हॉस्टेल जवळ असावं. आणि दीपक मेंबर मी दर आठवड्यात त्यांच्याकडे जातो 10-15 दिवसातून. मी गायकवाड साहेबांना घेऊन गेलो. त्यांच्या मला वाटतं त्यांच्या मामाचे चुलत मामाचे चिरंजीव संजय शिरसाट, एक चांगली इमारत द्या. 25-30 कोटी रुपये खर्च करून आपण इमारत बांधता, तिथं शिक्षणाला जी ग्रामीण भागातली आपली मुलं येतील आणि एक पिढी तिथं घडल आणि मोहोळच्या वैभवामध्ये भर पडेल. अगदी तुमच्या मोहोळच्या आजूबाजूच्याही मोहोळ तालुक्याच्या बाहेरची विद्यार्थी उद्या तिथं शिकायला येतील, तिथं राहतील आणि एक शैक्षणिक हब म्हणून मोहोळ शहराकडे बघितलं जाईल. आणि दीपक मेंबर त्या पद्धतीने आपण वाटचाल केली. आता काम करत असताना आपल्यावर टीका होती की 4 महिन्यात तुम्ही काय केलं. आता त्यांनी 40 वर्षात काय केलं हे दिसलं नाही म्हणून लोकांनी बदल केला. आता आपण 4 महिने झालेले आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या भावनेनं मतदान केलं, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाज या बारीनं बाहेर पडला. मी मतदानामधून पाहत होतो, 1-2-4 लोक जर सोडली ग्रामीण भागामधून, काय हनुमंतराव बरोबर ना, एक तांबोळं वगैरे एखाद्या गावामध्ये एखादा पुढारी सोडला आणि मोहोळ शहरातला एखादा पुढारी जर सोडला तर जवळजवळ 95-96% समाजानं या बारीनं मतदान आपला आमदार व्हावा म्हणून राजू खरेला केलं. त्या समाजाच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं अशोकराव इथं आहेत. आमचं जरूर चांगलं असेल तर छपा. आणि निश्चितपणानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणानं आपण ज्या भावनेतून मतदान करून आपला प्रतिनिधी निवडून दिला. बाबासाहेब म्हणाले होते की उद्या भिंतीवरती लिहून ठेवा की शासन करती जमात आपल्याला व्हायचंय. आणि अशोकराव आपण बघितलं, हनुमंतराव असतील, अशोकराव असतील, आता दीपक मेंबर आम्ही एकत्र शिवसेनेत राहिल्यामुळं आमच्याकडे शिवसेनेत जातपात धर्माला किंमत नाही. सर्व धर्म समभाव
की एका व्याख्येखाली शिवसेना वाढली. परंतु मोहोळ मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, हा मतदारसंघ 2009ला राखीव झाला. 2009ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 2014ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 2019ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 2024ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आणि चारही निवडणुकीमध्ये मग माळशिरस मतदारसंघ राखीव होता, मोहोळ मतदारसंघ राखीव होता. या दोन्ही विधानसभेमधून जाणीवपूर्वक इथली जी सरंजामशाही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेनं आपला आमदार होऊ दिला नाही. आणि मग तिकडे जर तुम्ही माळशिरसकडे पाहिलं तर 2 वेळा डोळस आणि 2 वेळा राम सातपुतेच्या रूपानं आरक्षित जागेवरून उमेदवार देण्यात आले. मोहोळमध्ये तीच परिस्थिती होती. मोहोळला ढोबळेंना दिलं, 14ला रमेश कदमांना दिलं, 19ला मानेंना दिलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार बौद्ध समाज जास्त असताना सुद्धा जाणीवपूर्वक उमेदवारी डावलून आपल्याला संधी मिळाली नाही. आणि ही भावना कुठेतरी मनामध्ये घर करून राहिलेली होती. मग महाविकास आघाडी असेल, महायुतीमध्ये असेल, मोहोळची जागा ही पारंपरिक शिवसेनेची जागा होती. आम्हाला खात्री होती की आम्हाला उमेदवारी मिळाल, परंतु काही अपरिय कारणाने आपल्याला उमेदवारी मिळाली नाही. परंतु आमचे सर्व सहकारी, त्या दीपक मेंबर सगळ्यात पुढे होते. 1 महिनाभर मला उमेदवारी मिळावी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे ते दिवस रात्र जिल्ह्यातल्या विविध नेत्यांना भेटत होते. शेवटच्या क्षणाला इथे माझ्याबरोबर बारामतीला आले, तिथं भांडले. अनेक सहकार्यांनी आपली भूमिका विषद केली की याबारीनं राजू खरेला संधी द्या. आणि मग शेवटच्या दिवशी रमेश कदमांच्या कन्येला दिलेली उमेदवारी रद्द करून ती उमेदवारी मला देण्यामध्ये दीपक मेंबर सहित बळराम साठे असतील, तुमचे डोंगरे असतील, विजयराज डोंगरे असतील, मनोहर भाऊ डोंगरे असतील आणि अनेक आमच्या सहकार्यांनी, उमेश पाटील असतील, सर्व सहकार्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ दिली. मला शेवटच्या दिवशी, अगदी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला उमेदवारी मिळाली. आणि 14 दिवसामध्ये आपण प्रचार यंत्रणा राबवून हा विजय संपादित केला. या विजयामध्ये समाजानं भरभरून हिरहिरीनं समाज बाहेर पडला. शिक्षक लोक होते, इंजिनियर लोक होते, डॉक्टर लोक होते, सुशिक्षित वर्ग होता, कार्यकर्ता होता, चळवळीतला कार्यकर्ता होता. आणि मला वाटते हनुमंतराव रिपब्लिकन पक्षाचे सारे गट या बारीनं पहिल्यांदाच माझ्याबरोबर आले. हे बाबासाहेबांचा भीमसैनिक विधानसभेत जावा. आणि हा मोठा विजय आहे. आणि काही 1000-2000 आपण विजय संपादन केला नाही. तब्बल 30,202 मतांनी आपण हा विजय संपादन केला. या तालुक्यामध्ये असणारी दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही संपवून हा मोहोळ तालुक्यामध्ये बदल झाला. आणि हा बदल करण्याचा मान या पंढरपूर, मोहोळ शहर, मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जवळजवळ 1.25 लाख मायबाप जनतेने मला मतदान करून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत मला पाठवलं. बांधवांनो, अधिक वेळ घेणार नाही. या कार्यक्रमाला कारण सर आपण खूप चांगला कार्यक्रम केला, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो. समाजातल्या सर्व घटकाला, सर्व सुशिक्षित शिक्षक असतील, आमच्या माता भगिनी असतील, त्यांना मी एवढं सांगेन. मग कारंडे सर म्हणाले की मुलगी डॉक्टर आहे केमला, एक आदर्श कुटुंब आहे. परंतु जर आपण शिक्षण शिकलो तर सारीच कुटुंब आपली ही सुशिक्षित व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही आपल्या कुटुंबापुरतं सीमित राहू नका. समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेंबर, तुम्ही पाहिलं की सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत मी लोकांना भेटत असतो. आयुष्यामध्ये काही न्यायचं नाही, सारं काही इथेच ठेवून जायचं. कोणाचा कारखाना बरोबर येत नाही, कोणाची सूतगिरणी बरोबर येत नाही, कोणाची बँक बरोबर येत नाही. आपण ज्यावेळी जातो त्यावेळी 200 रुपयाचं कपन आपल्या अंगावर असतं. त्यामुळे आपलं आयुष्य दुसऱ्याच्या कामाला आलं पाहिजे ही उदात्त भावना मनामध्ये ठेवून
मी माझ्याकडे आलेला कुणी आजारी पेशंट असेल त्याला मदतीचा हात देतो, दवाखान्याला पैसे देतो. एखाद्या गरीब मुलीचं लग्न असेल माझ्याकडे जेव्हा ते येतात तेव्हा गरीब मुलीच्या लग्नाला मी हातभार लावतो. आपण पाण्याच्या बाबतीत पाहिलं, ज्यावेळेला गेल्या वर्षी आपल्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं, 15-15 दिवस नगरपालिका पाणी द्यायला असमर्थ होती, त्यावेळी 20-20 हजाराचे 17 टँकर मोहोळ शहरासहित मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूरमध्ये आपण 76 दिवस लोकांना पाणी पाजण्याचं काम केलं. म्हणून या मतदारसंघात सरकारची लाडकी बहीण चालली नाही, पण पाणीवाला दादा चालला आणि जवळजवळ मोहोळमधून 15,000पैकी 12,000 मतदान मला मिळालं. त्याबद्दल मी सर्व आमच्या माता भगिनीचं त्यातले ते जास्त अभिनंदन करतो. अधिक जास्त आता बोलणार नाही, खूप वेळ आपला घेतला.